टीवी न्यूज सबसे तेज। हमारे चैनल को देखने के लिए लाइक करें, शेयर करें और सब्सक्राइब करें और देखिए आज की ताजा तरीन खबर। भिवंडी तालुका ग्राम पंचायत सरौली में सेवानिवृत्ति समारंभ। हम आपको बता दें कि आंगनवाड़ी शिक्षिका सौभाग्यवती शकुंतला मुकुंद भोयर मैडम का कार्यकाल पूरा होने पर, जैसे कि रिटायर होने पर उन्हें शुभकामनाएं देने के लिए सैकड़ों के तादाद में लोग उनके घर पे उपस्थित थे। हम आपको बता दें कि मैडम ने बहुत ही संघर्ष किया है, बच्चों को भी शिक्षा दे करके उन्हें अच्छे पोस्ट पे लगाया और पूरा परिवार शिक्षित है इनका। और हम आपको बता दें कि इस अवसर पर बहुत सारे मान्यवर जो हैं उन्हें शुभकामनाएं दिए, उनके बारे में बताए और खुद मैडम ने भी बताया कि किस तरह से उन्होंने अपना कार्यकाल पूरा किया। तो चलिए हम सुनते हैं। आणि 38 वर्षापूर्वीचा हा सरवली पाडा गाव विचारात घ्या। या बघा, त्या एक पत्नी आहेत आणि आई आहेत। आता जसजसं वय वाढत जातं जबाबदाऱ्या वाढत जातात। पुरुष रिटायर होऊ शकतो पण तो स्त्री रिटायर होत नाही, तिला डबल कामं करावी लागतात। जेव्हा सेवेत होते तेव्हा तेही काम करायचं, हेही करायचं। आता 2-2 सुना आहेत ती गोष्ट वेगळी, परंतु याच्यानंतर सुद्धा त्यांचा जो रोल आहे, आईचा रोल जो आहे तो काही संपणारा नाही। नंतर आजीचा रोल, असा रोल वाढतच जाणार आहे। परंतु मी परमेश्वराला प्रार्थना करतो की या आमच्या काकूंना आणि आमच्या काकांना जे खरोखरच परमेश्वराच्या एकदम सानिध्यामध्ये असतात, चांगलं कार्य करतात आणि त्यांच्या ह्या कार्याचं कुठेतरी परमेश्वराच्या कृपेने हे त्यांना चांगले दिवस आलेले आहेत। अजून परमेश्वराने त्यांना निरोगी आयुष्य आणि चांगलं असं उज्ज्वल भविष्य द्यावं ही ग्रामस्थांना मामा तिथे डन केला, तिला विचारलं पण नाही बाई तू जाशील की नाही, ते सांगितलं लगेच साहेबांना ऑर्डर केले, आले आणि आज ती 38 वर्षाची सेवा करून सेवानिवृत्त होत आहे। मग बंधूंनी सांगितलं की 38 पिढ्या घडवल्या, बरोबर 38 पिढ्या, प्रत्येक टप्प्याटप्प्याने एक पुढे पिढी ही पुढे जात असते आणि यामध्ये किती जे होत असतात, कोणी अधिकारी, कोण डॉक्टर, वकील, इंजिनियर, हे सगळे पहिल्यापासूनच तिथून निघालेले असतात। ते काय डायरेक्टर, इंजिनियर, वकील एकदम होत नाही, परंतु जे मूळ संस्कार जे आहे बालपणामधले ते महत्वाचे असतात आणि त्या आमच्या या भगिनीने रुजवले आणि या परिसराला ज्ञानाचा दिवा जागा करून दिला। त्याबद्दल मी परमेश्वराचे आभार मानतो, सर्वांचे आभार मानतो आणि मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली म्हणून माझे 2 शब्द आवर्ते घेतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। आज ज्यांची सेवानिवृत्ती आहे त्या सौ शकुंतला मुकुंद भोईर या कार्यक्रमाचे उपस्थित सर्व असलेले सगळे त्यांचे नातेवाईक यांचं सर्वांचं मी याठिकाणी मनपूर्वक स्वागत करतोय। आज नंबर 1 अंगणवाडी केंद्र रानोली नंबर 1 या शाळेतून सत्कार मूर्ती सौ शकुंतला मुकुंद भोईर मुक्काम सरवली पाडा या वयाच्या 65व्या वर्षी सेवानिवृत्त होत आहेत। दिनांक 9/1/1987 रोजी त्या रानोली येथे अंगणवाडी रानोली नंबर 1 या शाळेत कार्यकर्त्या शिक्षिका म्हणून कामाला लागल्या। सन 2008 मध्ये आदर्श कार्यकर्ते हा पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला। त्यांच्या संदर्भात सांगायचे झाल्यास त्या कधी कोणाशी भांडल्या नाही, सर्वांशी मिळून मिसळून वागायच्या। त्यांच्या कुटुंबासंदर्भात सांगायचे झाल्यास त्यांना 2 मुले व 1 मुलगी, जयेश, वैभव, अर्चना। त्यांनी मुलांना उच्च शिक्षण दिले। दिनांक 9/1/1987 ते आज दिनांक 30/4/2025 रोजी म्हणजेच गेली 37 वर्षे 8 महिने अंगणवाडी कार्यकर्ती म्हणून कार्यरत सेवा केली। संत तुकाराम महाराजांनी म्हटले आहे, याजसाठी केला होता अट्टाचा शेवटचा दिस गोड व्हावा। म्हणून आपण सर्वजण आज त्यांच्या सेवानिवृत्त कार्यक्रमात मला आपण जे 2 शब्द बोलण्याची परवानगी दिली त्याबद्दल मी आपला आभारी आहे।
त्यांचे पुढील आयुष्य सुखाचे समृद्धीचे व भरभराटीचे जावो एवढे बोलून मी माझे 2 शब्द सेवानिवृत्ती काकींचा सत्कार होत आहे. समोर इथे कॅमेराकडे एका मागे सांगा, एक एक सांगा. बघायचं समोर कॅमेराकडे वाईट इथे लक्ष द्या कॅमेराकडे, इथे कॅमेराकडे. हा बघायचं समोर इथे. अजूनचे नातू जयेश भोईर आणि वैभव भोईर हे त्यांच्या आईचा सत्कार करू इच्छितात. आमच्या काकींनी या भरलेल्या संसारामध्ये कसा एक एक दिवस काढला. महत्वाचा प्रसंग त्यांच्यासाठी होता की करून धरून सुद्धा काकींना मिनिटाला दोष मिळत होता आणि तरीही काकबारे आहोत. या परिवाराने त्यांना खूप म्हणजे एवढ्या झोपडीपासून तर बंगल्यापर्यंत जे सहकार्य केलेले आज त्याची एक आठवण म्हणून आमच्या काकीच्या तोंडात डोळ्यातून आनंदाश्रू दुःखाश्रू आज आमच्या काकींच्या बहीण जर ठाकूरपाड्याच्या असत्या तर या कार्यक्रमामध्ये त्याच मिरवताना इथे दिसल्या असत्या आणि हेच अश्रू काकींच्या डोळ्यामध्ये दिसत आहेत. आज काकींना संसारापासून तर नोकरीपर्यंत सर्व गोष्टीसाठी आमच्या ठाकूरपाड्याच्या काकींचा हातभार असायचा. प्रत्येक गोष्टीला त्या काकू आमच्या आणि सचिन आमच्या काकींना शुभेच्छा देण्यासाठी आले. त्याच्यानंतर आमचे दिनेश दादा म्हणजे वैभवच्या मावशी काकींच्या बहिणीचा मुलगा दिनेश. इथे समोर कॅमेराकडे, कॅमेराकडे इथे समोर इथे कॅमेराकडे इथे खंबाल्याहून आलेले आहेत अरुण धुमाल साहेब आभार. आणि शेलार असताना जेवणाची व्यवस्था झालेली आहे. तुमच्या वहिनी ताई त्यांच्या नणंदला सेवानिवृत्ती कार्यक्रमाच्या निमित्ताने त्यांचा सत्कार करण्यासाठी आलेले आहेत की माझ्या नणंदने वयाच्या 65 तसेच पण तरी आमच्या काकींच्या प्रेमापोटी ते काकींचा सत्कार करण्यासाठी आलेले आहेत. भोयर गावाहून मयूर पाटील साहेब येऊन आमच्या शीतलबाई सर्व भोयर कुटुंबातील लाडकी बाई शीतलबाई ही काकींचा सत्कार करते. भोयर परिवारातर्फे त्यांचे आणि भाऊ जे गावाची सेवा करता करता अशा सत्कार कार्याला त्यांचाही भोईर परिवारात सत्कार करतात. त्यांचाही भोईर परिवार असणाऱ्या मदतनीस त्यांचे सुपुत्र संजय वाकडे साहेब यांनी येऊन आमच्या काकींचा सत्कार करत धन्यवाद. तसेच आता तुम्हाला आमच्या काकी तिथे भेटणार नाही, आठवण आल्यावर घरी यायला लागेल. शाकाहारी मावसे आमच्या गावच्या त्यांचे देखील भोईर परिवारातर्फे हार्दिक स्वागत. भालचंद्र मार्के आणि त्यांचा आज आप रिटायरमेंट का यहाँ पे स्वागत सम्मान आपको किया जा रहा है. आपको कैसा लग रहा है आज ये रिटायरमेंट पे? आजचा दिवस माझा आनंदाचा पण होता आणि माझा दुःखाचा पण होता. तर मी रोज उठले का माझी पहिले ड्युटी बघत होती. मी माझा संसार मागे टाकून ठेवत होती पण मी माझ्या पहिले ड्युटीवर जात होती. पण आता उद्यापासून माझी ड्युटी संपली. मला दुःखही होतो आनंदही होतो. इसके आगे आपने क्या सोचा है? अभी तो आपका एक भाग जो है, आपका बच्चे भी बड़े हो गए और आपका ड्यूटी भी खत्म हो गया, अभी रिटायरमेंट हो गया,
तो कैसे लोग कहते हैं कि अभी आराम करना है कि अभी भी आपको आगे कुछ सोचा है आपने? अबे आता असं करायचं, समजा आपल्याला जर वाटलं देवदर्शन करावं, कुठे पाहुणे जावं, कुठे काहीतरी कुठेतरी आपला दिवस आनंदात घालवावा आणि उरला सुरला आपल्या नातवंडांच्या सोबत घरी घालवायचं. आई, हे आपला किती वर्षाचा ते जर्नी होता आणि या जर्नीमध्ये आपण काय काय कष्ट आणि सर्व आपण सामना केलेला आहे. कष्ट म्हणजे मी भरपूर कष्ट केले. माझी परिस्थिती तशी नव्हती. जसं चिखलातून कमल वरती येते तसं मी चिखलातून हा संसार पुढे केला. चिखलातून संसार वरती काढला आणि मी जे करत राहिली, जी गोष्ट मला करायची आहे त्याच्यासाठी मी जेवत नव्हती. माझी ती गोष्ट पूर्ण झालीच पाहिजे. एवढं काम पूर्ण होईल तेव्हाच मी हे काम करेन, ही माझी जिद्द होती. मी दुसऱ्याच्या गावात जरी होते तरी मी माझा गाव समजत होते. ती लोक दुसरी होती तर ती माझी होती. मी आपुलकीने मायेने सगळ्यांना सहारा दिला. आणि अंगणवाडी मुलं म्हणजे सर्व कठीण म्हणजे माझे गावातले लोक कमी, मराठीवाले कमी, पण भैये, मुसलमान, कन्नडी, उडीसा हे सगळे मिळून हम सब जैसा बोलता हम सब एक आहे असा मध्ये मी बसत होती आणि 4 गोल काना माझ्या मुलं बसत होती.